मस्त अशी आपली आंबील झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी. पाहू शकता इकडे हे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. तर ह्या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पूर्ण गुठळ्या न होऊ देता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रकारे मी पूर्ण असं छान पाणी टाकून मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत मध्ये. यामध्ये आपल्याला 1 चमचा ताक किंवा दही टाकून घ्यायचं आहे आणि याला 1 तास वर झाकण ठेवून उन्हाला ठेवून द्यायचं आहे. 1 तास आपण याला उन्हाला ठेवू, नंतर पाहू. याला 1 तास मी उन्हाला ठेवून घेतलेला आहे आणि आता खाली आणलेला आहे. पाहू शकता. तर याला आपण आणखी तुम्ही दुपारी उन्हाला ठेवला तर हे संध्याकाळपर्यंत असंच आता घरामध्ये आपल्या रूममध्ये असंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाहू, मी दिवसभर याला असंच ठेवून घेतलेला आहे. असंच ठेवायचं आहे आपल्याला. 5-6 तास मी असंच ठेवलेलं आहे. या आपल्याला बनवायची याची आता येळा अमावस्या आहे, ते येळा अमावस्याची आंबील बनवायची आहे. तर आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. संध्याकाळी शिजवून घ्यायची ही आंबील. इकडे मी एक अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे यामध्ये पातेल्यात. गॅस चालू करून घेतलेला. पाणी छान उकळी आली की आपण हे आंबील यामध्ये टाकून घेऊ. नमक टाकायचं नाही मध्ये. तशी उकळी आलेली आहे. थोडं थोडं मध्ये असं बारीक धार लावायची, नाहीतर उकळ्या व्हायची शक्यता असते. थोडं थोडं टाकत आपल्याला ही चमच्यानं हलवायचं आहे आणि ही आंबील तयार करून घ्यायची आहे. पूर्ण असं थोडं थोडं करीत टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता अजिबात गुठळ्या झालेल्या नाही. एकदम साफ अशी आंबील झालेली आहे. याला छान असं 10 मिनिटं मी शिजून घेते. पाहू शकता मस्त अशी आंबील शिजून तयार आहे. आता हिला रात्रभर आपण अशीच ठेवून देऊ वर झाकण ठेवून आणि सकाळी बघू. आता तुम्ही यामध्ये मीठ पण टाकू शकता. मी टाकलेलं नाही मीठ. तर आपण रात्री शिजून ठेवलेलं होतं पीठ. आता पाहूया. पाहू शकता मस्त असं आपलं पीठ थंड झालेलं आहे. हे आंबलीचं पीठ संध्याकाळीच भिजवून ठेवायचं असतं. पाहू शकता मस्त असं. आता मी इकडं एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी पीठ टाकून घेणार आहे. थोडं थोडं करून आपल्याला जसं लागेल तसं. इकडे कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जिरे टाकून घेतले खलबत्त्यात. तिकडे मी आता हा लसूण पण टाकून घेते आणि त्याचं पूर्ण आपल्याला वाटण करायचं आहे. मिक्सरला पण काढू शकता. थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये मी अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे. यामध्येच मी नमक टाकणार आहे. तुम्ही एकदाच असं हे वाटून ठेवू शकता अद्रक लसणाचं मीठ. पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबीर टाकून हे मीठ वाटून घेतलेलं आहे. तर हे एका वाटीमध्ये मी काढून घेते. इकडे मी ताक करून घेतलेलं आहे. इकडे मी पीठ असं काढून घेतलेलं आहे पातेल्यात. यामध्ये आपण हे ताक टाकूया. याला रवीला असं मस्त मी करून घेते.
अशा प्रकारे ही आंबील मी ह्याच्याने तयार करून घेतलेली आहे, पातळ करून घेतली आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण जास्त ॲड करू शकता. घट्ट वाटली तर थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. कमी ताकामध्ये ही आंबील बनणारी आहे. तुम्हाला जास्त आंबट हवी असेल तर तुम्ही 2 किंवा 3 तास उन्हाला ठेवू शकता. पीठ आंबवलेलं आपण पीठ आंबू लावू शकता. तुम्ही नमक टाकणार आहे चवीनुसार. पाहू शकता मस्त अशी आपली आंबील तयार आहे. यावरच आपण थोडंसं यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. मला थोडीशी तिखट हवी असेल तर थोडंसं टाकून घेते आणि याला परत मिक्स करून घेते. नाहीतर हिरवी मिरची पण तुम्ही मिक्सरला बारीक करून टाकू शकता कच्ची. यावर टाकून घेऊ आपण कोथिंबीर बारीक चिरलेली. मस्त अशी. तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. उद्याच वेळ अमावस्या आहे 2 दिवसावर. तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आंबील सर्वांना आवडेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.